सुख दुःखाची ऊन सावली, घरा घराची आहे कहाणी। हवे हवे से सुख वाटे, हवे हवे से सुख वाटे, नको नको से दुख वाटे, नको नको से दुख वाटे। सुख दुःखाची ऊन सावली, घरा घराची आहे कहाणी। ऊन सावली, ऊन सावली। चित्रा, तू इथं? विक्रम, अरे कसा आहेस? सारण, हा बघ, हा तोच फोन आहे। हो चित्रा, जे ब्लँक कॉल तुला यायचेत ना ते मी करायचो। ती नक्की या सगळ्याचा स्वीकार करे। ठीक आहे, मी बोलीन तिच्याशी। चित्रा प्लीज, एक वेळ माझ्यासाठी चल ना प्लीज, चल। ठीक आहे। मग काय ठरलं तुमचं? माझा निर्णय आधीच झाला। म्हणजे विकी, तू तुझ्या मुलीला स्वीकारणार नाही? मला थोडासा वेळ पाहिजे। कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे ज्या मुलीला मी कधी बघितलेलं नाही, मी तिच्याबरोबर कधी बोललेलो नाही, तिच्याबरोबर कधी वावरलेलो नाही, तिला समजून घ्यायला नको का? आणि मी समजून घेईन रे, पण त्या छोट्याच्या बाळानं मला नको समजून घ्यायला। विकी, अरे इतकं अवघड नाही आहे रे, एखाद्या बाळाला लळा लावणं किंवा त्याला समजून घेणं इतकं अवघड नाहीये। शेखर, तू हे जे बोलतोस ना ते तेवढं सोपं नाहीये। तू एखाद्या अशा अनाथ मुलाला लावशील, तू त्याला बापाचं प्रेम देऊ शकशील, आणि तू प्रेम देशील रे बापाचं, पण त्या मुलानं तुला बाप म्हणून समजून घेतलं पाहिजे, तुला प्रेम दिलं पाहिजे। तू बोलतोस तेवढं ते सोपं नाही आहे शेखर। जगात अशी कितीतरी कुटुंब आहेत ज्यांना मूलबाळ नाहीये, पण म्हणून काय ते अनाथ आश्रमात जाऊन एखाद्या अनाथ मुलाला स्वतःचं मूल म्हणून स्वीकारत नाहीत। ते कुठल्या तरी बुवाकडे जातात, कर्मकांड करतात, नवसायस करतात, पण कुठल्याही अनाथ मुलाला स्वतःचं मूल म्हणून स्वीकारत नाही, स्वतःचं नाव देत नाही। आणि जरी त्यांनी हे सगळं केलं तरी ते प्रेम, तो जिव्हाळा ते नाही देऊ शकत। आणि मला माझ्या मुलीच्या बाबतीत हे होऊ द्यायचं नाहीये। चित्रा, मी असं काही होऊ देणार नाही, फक्त मला थोडासा वेळ दे, मी तिला समजून घ्यायला आणि तिला मला समजावून घ्यायला, प्लीज। नाही, ते शक्य नाहीये। का शक्य नाहीये? चित्रा, तूच मला म्हणाली होतीस ना की तुझं विकीवर प्रेम आहे म्हणून। तू स्वतः मला सांगितलं होतंस ना, तू शक्यताच नाकारतेस, तर त्याला एक संधी तर देऊन बघ। हे बघ, मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत। हो, मी केलं होतं त्याच्यावर, जीवापाड प्रेम केलं होतं, त्याच माणसाने माझा विश्वासघात केलाय आणि पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू असं म्हणतोयस तू? चित्रा,
चित्रा, प्रश्न विश्वास ठेवण्याचा नाहीये. तर त्या बिचाराला एक संधी तर देऊन बघ ना. कसली संधी देऊ मी? आयुष्य केव्हाच वाहून गेलंय माझं, आणि माझ्या एकटीचं भवितव्य मी याच्या हाती सोपवलंही असतं. पण माझ्या मुलीचं काय? माझ्या मुलीचं भवितव्य मी ह्याच्या हाती नाही सोपवू शकत. चित्रा, तू म्हणतेस ते खरं आहे. मी नालायक होतो आणि आहे. अरे विकी, एक मिनिट. सारंग, मला तुझं आणि तुझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करण्याचा काहीच अधिकार नाही. फक्त माझ्याकडून जी काही चूक झाली, तुला जो काही त्रास झाला, त्याबद्दल मला एक वेळ माफ कर. मी आयुष्यात परत मी तुला तोंड नाही दाखव. विकी, विकी, विकी ऐक ना. विकी, ऐकून तर घे माझं. विकी, काय केलं असं चित्रा? चित्रा, तू समोर आलेली शक्यताच नाकारतेस. तूच मला म्हणाली होतीस ना की तुझं विकीवर प्रेम होतं म्हणून. मग आता कुठे गेलं तुझं ते प्रेम? चित्रा, अगं, आयुष्याला एवढंही ताणू नये ग. ती जेवढी आपण ताणू ना, तेवढी ती तुटतात. सारंग, तुटण्यासारखं काही उरलंच नाहीये रे आयुष्यात. की खरंच खूप बदललंय चित्रा. अगं, खरंच माझ्यावर विश्वास ठेव. विकी, अरे इतकं अवघड नाहीये रे. एखाद्या बाळाला लळा लावणं किंवा त्याला समजून घेणं इतकं अवघड नाहीये. शेखर, तू हे जे बोलतोस ना, ते तेवढं सोपं नाहीये. दुसऱ्याचं मूल आपलं समजून वाढवू शकतोस तू? या जगात अशी कितीतरी बेवारस मुलं मुली आहेत. आज आई बाबांच्या प्रेमासाठी आसुसलेत. एखादा मायेचा प्रेमळ हात चेहऱ्यावरून फिरावा यासाठी वाट पाहतात. त्यांचे चिमुकले ओठ आई बाबा अशी हाक मारण्यासाठी अधीर झाले. देऊ शकतोस त्यांना तू हे प्रेम, हे वात्सल्य देऊ शकतोस? देऊ शकतोस त्यांना पित्याचं प्रेम, ती मायेची ऊब, तो जिव्हाळा, त्या कृत्रिम प्रेम देऊ शकतोस का? शेखर, ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात. जे पेरलं तेच उगवतं, हाच शेवटी नाही. स्वतःच्या कर्माला दोष देण्यात काय अर्थ आहे? पण खरंच चित्राने मला साथ दिली असती तर, तिने माझ्यावर विश्वास ठेवला असता तर, एखादी संधी दिली असती तर फार बरं झालं असतं. पण आता या जर तरच्या प्रश्नांचा काय उपयोग? तिने तिचा निर्णय घेतला आणि तो योग्य आहे. मी आता पुन्हा तिच्या मार्गात आडवा येता कामा. आयुष्यात पुन्हा एकदा नेटानं उभं राहायची एक संधी मिळायला हवी होती. आता माझे मित्र आहेत माझ्या बरोबर, शेखर, सारंग. आणखी काय हवं? अभी आप यहाँ से गलती होगी. मी तुला पुन्हा एक वेळ सांगतो, इथून निघून जा. बॉस, मुझे मालूम है 100 चूहे खाकर बिल्ली हज को चली.
चल बॉस इसका बदला अपन जरूर लेगा. चल. नहीं देख लेगा बॉस, देख लेगा, देख लेगा, तेरे को छोड़ेगा नहीं, देख लेगा. मला सांगा काय झालं होतं. काय नाही हो, कामानिमित्त बाहेर पडले होते. आणि गुंड पाठी लागले का? तुम्ही राहता कुठं? हॉस्टेलवर. अच्छा, म्हणजे तुमचं इथं कोणी नाही आहे तर. हे गुंड माझ्या ओळखीचे आहेत, त्यांचा बंदोबस्त मी करतो. पण तुम्ही घाबरू नका. तुम्ही आता माझ्या घरी चला, आपण बघू पुढं काय करायचं. हां, रडू नका. या या. का आयुष्यभर कामगाराचं जीवन जगायचंय? अरे तुला शिकवण्यासाठी आम्ही आमची पोटं जाळलीत आणि तुला पुस्तकं घेऊन दिलीत. अरे एक एक दिवस उपाशी राहिलो आणि तुला ऍडमिशन घेऊन दिली. आणि म्हणतोय कसं कॉलेज शिकायचं नाही? अरे असं कसं शिकणार नाही? बघते ना म्या, तुझी चूक नाही. मीच येडी स्वप्न बघितली. मला वाटलं माझा राजू मोठा होईल, ऑफिसर होईल, इंजिनियर होईल. आयुष्यभर हे मिळेल ते मिळेल या आशेवरच जगत आले. आज ना उद्या दिस पालटतील असं वाटलं. 4 सुखाचे दिस येतील. पण कसलं काय आणि कसलं काय? तू देव तरी माझ्यावर का रागवलाय तेच जाणे. आई कुठे गेलीस ग तू? कुठे गेलीस? का सोडून गेलीस? ये ना आई तू परत. आई मला तुझी खूप आठवण येते. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी तुला खूप त्रास दिला ना. ये ना परत. मी नाही देणार तुला त्रास. तुझं सगळं म्हणणं मान्य करीन. कधी हट्ट धरणार नाही मी. ये ना ग परत. तू सांगशील ना ते सगळं मी मान्य करीन. सगळं मान्य करीन. तुझ्या मनाप्रमाणे वागेन. मी खूप वाईट आहे का ग? हो आहेच मी वाईट. त्याशिवाय का तू मला सोडून गेलीस? खूप समजवायचीस. पण मी कधीच ऐकलं नाही तुझं. तू तर नेहमी माझ्या चांगल्याच बोलायचीस. मला ओरडायचीस, बोल लावायचीस. पण मी ते काही समजून न घेता मी तुला रागवायचो, चिडायचो, उलट उत्तर द्यायचो. म्हणून रागवलीस का ग तू? अगं पण शेवटी तू आईच आहेस ना ग माझी. मुलांच्या अपराधांना जी क्षमा करते, त्यांच्या चुकांना पोटात घालते,
त्यांना मायनं समजावते, जवळ घेते, ती आईच असतं ना ग. आई माझं खूप चुकलं ग, खूप खूप चुकलं. माझं खूप चुकलं ग, खूप खूप चुकलं. म्हणून का तुम्हाला कधीच माफ करणार नाहीस का? आई माफ कर ना मला. मला फक्त एकदा राजू म्हणून हाक मार ग. आई आई ये ना परत. आई 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 काय करावं या पोराचं काही बी सुचत नाही. अशी का गेली सारध्यावर अशी संसार सोडून? आता राजूचं कसं होईल? आता कोण समजावलं या पोराला? अरे अरे काय अवस्था करून घेतली? अरे स्वतःकडे लक्ष दे. अरे असं काय करतोयस तू? हे बघ, माझंच उदाहरण घे की. माझी रश्मी एवढी असताना तिची आई सोडून गेली, पण मी हारलो का? ते समजा मला बी कळतं रे सदा, काही सुधरत नाही बघ. अरे जाणं येणं हा नशिबाचा योग असतो. हा, आणि तू अशी हाय खाल्लीस तर कसं काय व्हायचं? ते काय नाही, तू उद्यापासून कामाला जायला लाग. अरे आपलं मन कुठं ना कुठं गुंतवायला हवं की नाहीस? जाणारा माणूस गेला, पण तो परत कधी येणार आहे का? हा, तुझं एक भाव सोड रे, पण त्या पोटच्या पोराचा तरी विचार कर. अरे एवढ्या कोवळ्या वयात त्याच्या आईने त्याला सोडून गेली आहे. ते काय नाही, तू उभं राहायला हवं. काय म्हणतोय मी? सदा, अरे कोल्हापुरातून पैलवानकी सोडून छोटस स्वप्न घेऊन या मोठ्या शहरामध्ये आलो होतो मी. छोटस कुटुंब असावं, एकुलता एक मुलगा असावा. मोठा झाल्यावर तो मुलगा शिकल, सवरल, मोठा साहेब होईल. अरे हाडांची खडी आणि रक्ताचं डांबर करून त्यासाठी मी मार्ग तयार केला होता. अरे का नेली तिला देवानं? कोणाची मदत करायची म्हटलं तर माझ्या आधी ती पुढे धावायची. सगळं संपलं सदा. तर राजूकडे बघ, कुणाचं ऐकत नाही, कुणाशी बोलत नाही, पोरगं खाल्ल्यानं सुद्धा नाही. सारखं आई आई म्हणून रडतंय. अरे त्याला वाटतंय की त्याची आई त्याच्यामुळेच गेली आहे. आता कोण समजावून सांगणार याला? राजू, काय ग रश्मी, तू कशी येते? बाबा मी राजूला भेटायला आले होते. अगदी बरोबर केलं. तू एक काम कर, तू आज जाऊन समजाव त्याला. हा, तो आमचं पण ऐकत नाही. होय पोरी, अगं तो आमचं कुणाचाच ऐकणं झालाय. कदाचित तुझं ऐकेल. तू समजव त्याला. काका, तुम्ही काळजी करू नका, मी समजावते त्याला. जा
समजा बरं. मेरे लड़के को तू ही मारा ना? बहुत शाना होगा तू, बहुत शाना होगा क्या?